नमस्कार मित्रांनो, मी प्रभुदास तुम्हा सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे वन बुक अ वीक. सध्या आपण वाचत आहोत ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. जर तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या अगोदर ते व्हिडिओ नक्की पहा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या सवयीला चिकटून कसे राहावे याबद्दल शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पाकिस्तानमधील कराची हे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक. शहरातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. असे म्हणतात, जेवढ्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छ झोपडपट्ट्या तेवढी जास्त रोगराई. या शहरात खूप प्रॉब्लेम्स होते. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण त्यासोबतच तिथला जीवनदर हा खूप कमी आहे. झोपडपट्ट्यामुळे एकाच ठिकाणी खूप लोक राहिल्यामुळे तिथे आजार खूप पसरतात. जागोजागी मच्छरांचे झुंड, सगळीकडे गटार. त्यामुळे इथे 10 पैकी 6 जणांना कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रासले होते. जेव्हा हे स्टीफन लुबी, एक समाजसेवक, यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पाकिस्तानला जायचे ठरवले. परिस्थिती जाणून घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आले, इथल्या लोकांनी फक्त स्वच्छ हात जरी धुतले तरी बऱ्याच आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यांनी त्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे जाणवले, लोकांना हात धुण्याचे महत्त्व माहिती आहे, पण लोक दैनंदिन जीवनात त्याला चिकटून नाही. काही लोक नुसतं पाण्याखाली हात धरत होते, तर काही जण जेवणा अगोदर हात धुणे विसरत होते. यावर उपाय म्हणून लुबीने सेफगार्ड सोप कराचीमध्ये वितरित केले. हा आपण वापरणाऱ्या दैनंदिन साबणांपेक्षा वेगळा साबण आहे. लोकांना त्या साबणासोबत हात धुणे आनंददायी वाटायचे, त्यामुळे ही सवय सर्वांना आपोआप लागली. याचा परिणाम असा झाला, कराचीमधील डायरियाचे प्रमाण 52% कमी झाले. त्वचारोगाचे प्रमाण 35% कमी झाले. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पहा, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. आपण दररोज दात धुण्याचे सर्वात मोठे कारण टूथपेस्टमध्ये असलेले एक फ्लेवर आहे, ज्याचा दात स्वच्छ करण्यासाठी काही उपयोग होत नाही, पण सवय टिकून ठेवण्यास मात्र तो सर्वात महत्त्वाचे काम बजावतो. याचे कारण मानवाच्या प्रगतीमध्ये आहे. आपला मेंदू शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शनकडे लवकर वळतो. याच कारणामुळे आपण वाईट सवयींच्या आहारी खूप लवकर जातो. सिगरेट पिल्याने कॅन्सर होणार आहे हे माहीत आहे, पण ती पिणाऱ्या व्यक्तीला सिगरेट पिताना थोड्या वेळासाठी प्लेजर फील होतं, स्ट्रेस कमी होतो, त्यामुळे तो वारंवार ते करतो. शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शन वाईट सवयींसाठी वरदान आहे आणि चांगल्या सवयींसाठी शाप. मग आपण एखाद्या सवयीला चिकटून कसे राहू शकतो हे जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आपण सध्या या सिरीज संपवण्याच्या खूप जवळ आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती न देण्याचे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. हा या पुस्तकातील खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे तो उत्तमरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. सकारात्मकता वाढवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा. चांगले वाचन, चांगले विचार, चांगले आयुष्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.